नमस्कार मित्रांनो, कसे आहात? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मित्रांनो, आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय आहे तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलाच असाल. आज व्हिडिओ कोणत्या विषयावरती करतोय. मला माहिती आहे तुम्ही हा आवाज ऐकण्यासाठी आतुरतेत आहात. चला म्हणलं ब्लॉग तरी काढू, म्हणलं ह्याच्यावरती व्हिडिओ तरी काढावा. तुमचा रिप्लाय एक रिव्ह्यू बघू त्याला. चला मी काढत आहे नाना पाटेकरचा आवाज. जेव्हा नाना पाटेकरला फाशीची शिक्षा होती, ते गुन्हेगार नसतात, पण एक कोर्टामध्ये असं सांगितलं असतं की ते गुन्हेगार आहे, त्यांना फाशी सजा. मग असंच त्यांचे एक शेवटचे कोर्ट वकील येतो जेलमध्ये. आपकी इच्छा क्या है, आपकी लास्ट की इच्छा क्या है, आप बता सकते. मग नाना पाटेकरची पत्नी, माझी धर्मपत्नी, माझी बायको जेलपशी ती रडतात, हे बोलतात. मग त्याच्यानंतर नाना पाटेकर फाशीच्या दुसरा दिवस होतो. मग नाना पाटेकरची फाशीची एक टायमिंग असतो की 9:09. मग मग सगळे पब्लिक चौकीच्या, जिथं फाशीगृह असतो, जिथं बळीगृह म्हणतात, ज्यांनी जर कठोर शिक्षा काम केला असेल, गुन्हा केला असेल, त्याला फाशी शिक्षा देतात, त्याला गुन्हेगार गृह म्हणतात, कठोर गृह म्हणतात. चला म्हणलं आता ती बाजूला ठेवतो, आपण काढू नाना पाटेकरचा. हा नाना पाटेकर फाशीच्या त्या लोकेशनला जातात, त्या फाशीच्या ठेप वर का तो कट्टा चढतात आणि त्या दाव्यापाशी जातात. तर नाना पाटेकरला अचानक हसू येतं. तर नाना पाटेकर कसं म्हणतात बघा. अच्छा है गाँव वालों, मेरे मौत का तमाशा देखेंगे. हाँ ओ भाई साहब, मुझे फांसी पे लटकान जाएगी, अकेले ही फांसी पे लटकूंगा. मैं अकेले ही फांसी पे लटकूंगा. सारा तुम सब अकेले ही घर जाके खाना खा के सो जाओगे. हाँ करमोली भाई ठीक कह रहे थे. नाना पाटेकर, आपकी फांसी की सजा अच्छी है. आपकी पब्लिक देखो, कितने पब्लिक आई आपके फांसी लगने के लिए. अच्छा है. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. मेरे भाई बहनों, मैं आपके लिए जान दे रहा हूँ. फांसी पे होगा. आजचा आवाज असा होता. चला म्हणलं आजचा आवाज तुमच्यापर्यंत सांगा म्हणलं. बघा हा छोटासा डायलॉग काढला आहे. शॉर्ट व्हिडिओला ह्याचा फुल डायलॉग येणार आणि फुलच एक आवाज येणार. सयाजी शिंदेचा एक आवाज आहे, प्रॅक्टिस करतोय मी, ते लवकरच येतोय तो मिमिक्री. तर बघा चला, अशा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. नमस्कार, टाटा बाय, जय हिंद, जय भारत.